तर नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे चांगलेच असताल. आणि आज आपण आलो आहोत एक नवीन लोकेशनला, नवीन ठिकाणी. आपल्याला आजचा जो ब्लॉग आहे तो खूप विशेष होणार आहे. आणि आज आपण आलो आहोत हे अंमळनेर आणि आष्टीच्या दोन्हीच्या मध्यभागी. हे जे ठिकाण आहे हे खोपडे वस्ती ठिकाण आहे. तर आता आपण साधारणतः अंमळनेर पासून एक 10 किलोमीटर अंतरावरती पुढे आलेलो आहोत. आणि पुढे आल्यानंतर जो एक आपल्या खोपडे वस्तीपाशी एक म्हणजे रेल्वेचा खूप मोठा ब्रिज आहे आणि पूल आहे. तुम्ही बघू शकता ते खोपडे वस्तीकरांसाठी त्यांनी एक रेल्वे प्रशासनाने एक पादचारी पूल बनवलेला आहे. कारण खोपडे वस्तीलाच आणि आपल्या रेल्वेच्या ट्रॅकलाच लागून जी आपली झेडपीची जिल्हा परिषदेची जी शाळा आहे, तर त्या मुलांची गैरसोय न होण्यासाठी किंवा त्यांना कुठलीही अडचण न येण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा खूप मोठा एक ब्रिज बनवलेला आहे. आणि ब्रिजच्या पाठीमागं तुम्ही बघू, माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय हे इलेक्ट्रिकल जे काम आहे, आपलं जे इलेक्ट्रिकल इंजिनचं जे काम आहे, पूर्ण जे आपलं इलेक्ट्रिशियनचं जे काम आहे ते नगरच्या साईडने जे आलेलं आहे ते एक 100% कम्प्लीट काम झालेलं आहे. आणि इथनं आपल्याला एक फेरी असते रोजची, जे की अहिल्यानगर ते अंमळनेर, अंमळनेर ते अहिल्यानगर अशी ही रोजची इलेक्ट्रिकल गाडी चालते. तर इथलं जे आता मला बऱ्याचशा जणांचे कमेंट आलते की तुम्ही इलेक्ट्रिकल काम दाखवा, इलेक्ट्रिशियनचं काम दाखवा, कुठपर्यंत काम झालंय आणि कशा पद्धतीने काम झालंय. तर मित्रांनो, माझं सांगणं एवढंच आहे की आपण अंमळनेरच्या पलीकडे आहोत. अंमळनेरच्या पलीकडे खोपडे वस्ती आहे. खोपडे वस्ती जिल्हा परिषद झेडपी शाळेच्या साईटला लागून जे ट्रॅक आहे, त्या ट्रॅकचं आपण काम दाखवत आहोत तुम्हाला आता. आणि 99% इथलं काम पूर्ण, इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण झालेलं आहे. तर आपण बघूयात, चला त्या पुलाची आपण जवळ जाऊन थोडक्यात जानकारी घेऊयात, थोडक्यात माहिती घेऊयात. तर चला आपण त्या पुलाकडे ते जाऊयात. आणि हे अशा प्रकारे आपल्या इलेक्ट्रिकलचं जे पूर्ण काम आहे ते अशा प्रकारे आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ह्या 90 डिग्री कर्ववर इलेक्ट्रिशियनचं पूर्ण काम झालेलं आहे अशा प्रकारे. आणि हा जो गावकऱ्यांसाठी, वस्तीसाठी जो ब्रिज बांधलेला आहे, ब्रिजचा उपयोग जे आपले लोकल रहदारीचे जे आहेत लोक आपले वस्तीवरचे, ह्या लोकांसाठी हा ब्रिज खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे रेल्वे प्रशासनाने खूप सुविधा इथं दिलेल्या आहेत. साईडला तुम्ही बघू शकता, मी झूम करतो, ग्रिल वगैरे लावलेले आहेत साईडला. जे आपला जो रूट आहे आपला गाड्यांचा, फोर व्हीलरचा, त्यासाठी जो रूट आहे त्या रूटला त्यांनी मस्तपैकी ग्रिल वगैरे लावलेले आहेत. आणि तो पलीकडे ते पाहू शकतात, तो पूल आहे, तो आपला मेन हायवे आपला एक्सप्रेसवे. तर आपल्याला तिथलाही शूट करायचा आहे काही क्षणात आपण तिथेही जाणार आहोत. तर आपण बघू शकता अशा प्रकारे इथलं वातावरण आहे, इथलं काम झालेलं आहे इलेक्ट्रिकलचं. तर अशा प्रकारे आता आपण आलो आहोत अंमळनेरपासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती. आपण पुढे आल्यानंतर आपण जे वस्ती होती त्या वस्तीच्या साईडलाच जे आपलं रेल्वे ट्रॅक आहे, तुम्ही बघू शकता. इथलं 100% काम कम्प्लीट झालेलं आहे. इथं रोज डेमोची एक चक्कर असते, जे की अप टू डेट अंमळनेर ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते अंमळनेर. आणि खरंच सुंदर असं हे मस्त काम झालेलं आहे. दोन्ही साईडला उंच उंच म्हणजे कडे आहेत, ऑटोमॅटिकच आपल्या असे नैसर्गिक कडे आहेत, हे तुम्ही बघू शकतायत. इलेक्ट्रिशियनचं काम ही कम्प्लीट झालेलं आहे. आणि इथलं जे काम आहे हे 99% एकदम कम्प्लीट अवस्थित काम आहे. मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्याचा मी प्रयत्न केला. मी खाली बसलो, आज फर्स्ट टाइम खाली बसून आज मी शूट करत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथलं जे काम आहे हे एकदम कम्प्लिटेशन काम आहे. आणि इथं रोज डेमोची एक चक्कर ही 100% असते. आपल्या अहिल्यानगर ते अंमळनेर असं इथलं रुटीन आहे. तर चला तर आपण आणखीन एकदा पुढे जाऊयात, आपल्या ब्रिजच्या खाली जाऊयात, ब्रिजची काय परिस्थिती ते बघूयात आपण. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण ह्या ब्रिजच्या जवळ आलेलो आहोत. माझ्या वरी बघू शकतायत इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण झालेलं आहे. इलेक्ट्रिशियनचे खंबे कम्प्लीट आहेत. आणि रोज गाडी आपली इथनं एक फेरी तर मारतच आहे. आणि वरती बघू शकतात, वरती जो ब्रिज आहे आपला, तो मेन हायवे आपला हे, सॉरी, बीड ते आपले पुणे असा हा मोठा हायवे. आणि असा हा खूप मोठा असा हा कर्व आहे.
हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ही सुंदर लाईन पडलेली ह्या साईडची. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.